केवड्याचा गंध वातावरणात दरवळला आणि वेणाक्कांनी थांबून दीर्घ श्वास घेतला. नक्कीच आत आत कुठंतरी कणीस फुललेलं असणारच. अंधुक प्रकाशात वेणाक्का केवड्याची बेटं न्याहाळत राहिल्या. छे, हा केवढा मोठा लबाड! वासानं सगळ्यांना सांगत सुटेल, माझ्याकडे कणीस फुललंय हं. पण कणीस कोणाला चटकन दाखवणार नाही. तासनतास शोधावं तेव्हा कुठं या दरवळाचा मागमूस लागायचा. आता काण्या येईलच म्हणा शोधायला, त्याला बरोबर सापडेल कणीस. आणि मग विश्वनाथ 2 तरी पानं देईलच आपल्याला. आपल्याला केवढा फार आवडतो हे माहीत आहे सर्वांना. 1 पान गणपतीला वाहून आपण दुसरं पान ओचात ठेवतो. दिवसभर त्याचा वास घेतो आणि रात्री उशीवर ठेवतो. यांनाही फार आवडत असे केवड्याचा वास. वेणाक्का एकदम दचकल्या. आज अचानक यांची का आठवण झाली बाई? सकाळी लवकर उठून आपण सारं काही झटपट आवरलं. चूल सारवली, धार काढली आणि 4 तांबे थंड पाणी अंगावर घेऊन आपण तडक देवळात आलो. काल संध्याकाळी खुडून ठेवलेली दुर्वांची जुडी घेऊन. तशा आपण सकाळी रोजच येतो म्हणा. दिवसातनं 2दा गणपतीचं दर्शन घेण्याचा नेम कधी चुकला नाही आपला गेल्या 23 वर्षात. पण आजच यांची एकदम आठवण का झाली? आणि ती सुद्धा या प्रदक्षिणेच्या वाटेवर. डोळ्यांसमोर दिसतोय त्यांचा हसतमुख चेहरा, पांढरे शुभ्र दात लक्कन चमकले. थरथरत्या पावलांनी वेणाक्का पाखाडीच्या कडेला बसल्या. हल्ली हे असं होतं. 1 प्रदक्षिणा काही धड घालता येत नाही. 21 प्रदक्षिणा न थांबता घालणाऱ्या आपण, पण अलीकडे अर्धी प्रदक्षिणा झाली की पायातनं गोळे येतात, पोटात दुखतं, अन्नावर वांछा नाही. वेणाक्कानं पदरानं कपाळावरचा घाम पुसत इकडे तिकडे पाहिलं. डाव्या बाजूला अथांग सागर पसरलेला. समोर उतरलेली प्रदक्षिणेची पाखाडी. उजव्या बाजूला हिरवा हिरवागार गणपतीचा डोंगर आणि पुढे पसरलेलं गणपतीपुळं, शांत संथ. कितीही नजरेत साठवलं तरी मन भरतच नाही. या सकाळच्या रम्य वेळी पाखाडीवर कोणी नसतं म्हणून तर हे सारं डोळे भरून बघता येतं. एकदा का फटफटलं की लोकांची वर्दळ सुरू होते. देऊळ भरून जातं. एकादशण्या करता करता भटजी दमून जातात. पण कितीही कंटाळा आला तरी करावं लागतं सगळं सागरसंगीत. भक्तिभावानं खूप लांबून लोक येतात गणपतीपुळ्याला. डोळे विस्फारून या अथांग सागराकडे बघत राहतात. भीत भीत समुद्र स्नान करतात आणि दर्शन घेऊन मग धापा टाकीत प्रदक्षिणा घालतात. ही पाऊण मैलांची प्रदक्षिणा म्हणजे तर गणपतीपुळ्याचं खास वैशिष्ट्य. आणि या 21 प्रदक्षिणा तर सहज आपण घालत होतो. अलीकडे काय झालंय काही कळतच नाही. वय झालं म्हणावं का? पण फक्त 45 वर्ष तर झालीच आपल्याला. आत्ता आत्ता भांगातला एखादा केस पांढरा व्हायला लागलाय. 70चे रामू भटजी अजून किती काटक आहेत. 90ची काकू परवापर्यंत फिरत होती. मग आपलंच का असं व्हावं? आता घरात पुष्कळ कामं पडतात म्हणा. सकाळपासून रात्रीपर्यंत कामाचा रगडा चालूच असतो. पण म्हणून काय झालं? विधवेनं कामाला घाबरून कसं चालेल? बरं, घरातली 30 माणसं, त्यात आलं गेलं तर रोज असतंच. दिवसाला 2 पायलीचा भात पुरत नाही. काम पडणारच की. बरं, काम काय हल्लीच वाढलंय असं थोडंच आहे. 4 भाऊ, 3 भावजया, भाचरंड, नातवंड आणि म्हातारी काकू. सगळ्यांचं आज इतकी वर्ष आपणच तर करतोय की. आपल्या वाचून कोणाचं पान नाही हलत. अगदी चिमुरड्या वैशालीचं सुद्धा. तिला गुरगुऱ्या भात भरवायला हवा आपणच. आपण कधी कामात असलो आणि सुलभा भरवायला लागली तर भलं मोठं भोकाड पसरते आणि मग सुलभा वैतागून ओरडते. झाला का तुझा बाजा सुरू? चांगला सोन्याचा घास मिळतोय तो गिळायचा, ते सोडून रडणं सुचतंय हिला. मला असा कोणी भात भरवला तर आनंदानं जेवेन मी. सासूबाई, या बाई, तुमच्या हातून जेवल्याशिवाय ही पोरटी सुखानं झोपायची नाही आणि मलाही पण झोप घेऊ द्यायची नाही. आपण हातातलं काम टाकून पुढं जातो आणि वैशालीला प्रेमानं भरवतो.
वाटतं सुलभाला सांगावं, अगं पोरांना प्रेमानं भरवायला लागतं हो, आदळ आपट केली तर मुलं घाबरतात. पण काय बोलायचं, वर्षाला मूल झालं सुलभाला आणि तिसऱ्या बाळंतपणात ही चांगलीच थकली. शेवटी आपण रघुनाथाला हळूच सुचवलं, बाबा रे, आता चौथं नाही हो झेपायचं तुझ्या बायकोला, ते कायसचं ऑपरेशन निघालंय ना, ते घे करून. आणि खरंच रघुनं आपलं म्हणणं मानलं. रत्नागिरीला जाऊन गुपचूप करून आला सारं. म्हाताऱ्या सीता काकूला समजलं असतं तर तिनं आकाश पाताळ एक केलं असतं. आता काकू नाही बोलत म्हणा, भ्रमिष्ठासारखं करते, पुष्कळदा झोपूनच असते. आता 90 वर्षांची झाली, पण परवापर्यंत चांगली करती होती. रागावली की सुनांना धारेवर धरायची. म्हणायची, माजलेत एक एक जण, मला शिकवता काय? पटत असलं तर राहा, नाहीतर आपल्या बायको पोरांना घेऊन चालायला लागा बघू, घर माझं आहे. काकू अशी ओरडली की सगळे एकदम चूप बसत. तिला 2 शब्द सांगत असू फक्त आपण, का कोण जाणे, पण काकू आपला शब्द मानते. अगदी आपण माघारी येऊन घरात पाऊल टाकल्यापासून. त्या दिवशी आपण खाल मानेनं परत आलो, एक ट्रंक घेऊन, आणि आपल्या डोळ्यातलं पाणी पुसलं ते या काकूनं. बाकी सगळी जण नुसती बघत राहिली. काकूनं सुनवलं, बरं का रे सदू, माधव, 2 वर्षांपूर्वी लग्न होऊन सासरी गेलेली ही वेणा परत आली. नशीबच फुटलंय हो मेलीचं. आजपासून ती या घरात राहणार, मरेपर्यंत. तिला कोणी एक शब्द बोललं तर मला खपायचं नाही, सांगून ठेवते. पटत नसलं तर घरातनं चालायला लागा. पण तिचा सल्ला कोणीच मानला नाही. घर कसं सोडून जायचं? आपण भिक्षुक. बरं, वाडवडिलार्जित भलं मोठं घर, भात शेती, माड पोफडी आणि यात्रेकरूंकडून मिळणारं उत्पन्न, हे सगळं सोडून कुठं जायचं? झकास चाललंय सगळं. पोरं बाळं जातील म्हणा शहरातनं, पण आपण इथंच राहणार. घरात 30 माणूस, शिवाय आलं गेलं त्यात एक माणूस वाढलं तर काय मोठं असं आकाश कोसळणार आहे? बरं, ही वेणू काही बसून राहायची नाही, कामाचे हात हवेच आहेत. बरं, वेणू आपली सख्खी चुलत बहीण, करायलाच हवं. त्या दिवशी आपल्याला पोटाशी धरून आपले अश्रू पुसले ते काकूनं. कोठीच्या खोलीत आपल्याला जवळ घेऊन म्हणाली, वेण्णे, पोरी, किती हौसेनं लग्न करून दिलं होतं ग तुझं, आणि तुझं हे फटफटीत कपाळ बघायची वेळ आली माझ्यावर. पण आता तू परत आली आहेस, गणपतीच्या दारात काही कमी पडायचं नाही तुला. पण पोरी, एक मात्र लक्षात ठेव, विधवेनं हात झिजवल्याशिवाय तिच्या पोटाची भर होत नाही. माणूस सर्वांना हवं हवंसं वाटतं ते कुठपर्यंत? त्याचा उपयोग होतो आहे तोपर्यंतच. आणि काकूचा उपदेश आपण कायम लक्षात ठेवला. हात कधी रिकामे ठेवलेच नाहीत. वेडनाकांनी स्वतःच्या हाताकडे पाहिलं. कामानं हात अगदीच खरखरीत झाले होते. असंख्य बारीक बारीक रेषांचं जाळच झालं होतं हातावर. छे, असे नव्हते बाई आपले हात, किती मऊ मऊ होते, हे नेहमी म्हणायचे. वसू, तुझा हात किती मऊ मऊ आहे, अगदी साईसारखा. आणि त्यांचा तो शेवटचा जीवघेणा आजार इतके तापानं फणफणलेले असायचे तरी आपल्या हाताचा स्पर्श कळायचा त्यांना. सासूबाई नाक मुरडायच्या, घालून पाडून बोलायच्या, पण ह्यांनी आपल्याजवळून उठूच दिलं नाही. शेवटचा श्वास घेतला तो सुद्धा आपला हात घट्ट धरून. आभाळच कोसळलं. 2 वर्षांचा तर अवघा संसार, आणि ऐन विशीतच आपण पोरक्या झालो. पोटी एखादं मूल असतं तर त्याच्याकडे पाहून तरी दिवस काढले असते. पण जाऊ दे, नशिबापुढं कोणीच जाऊ शकत नाही. आपलंच नशीब खडतर. म्हणून तर सावत्र सासूच्या जाचाला कंटाळून कायमच्या माहेरी आलो ना. आता इतकी वर्ष झाली, कशाला आता जुन्या गोष्टी काढायच्या? आता भूतकाळ धुक्याच्या पडद्यातल्यासारखा वाटतो मनाला. 2 वर्षांचा संसाराचा अनुभव, स्मृती तरी किती राहणार? आता उठायला हवं. घरी सगळीजणं वाट बघत असतील. नाही
सारखी आठवण येतेच यांची. मन तरी असं आहे, काय करायचंय आता आठवणी काढून. उद्या संकष्टी चतुर्थी आहे. आणि वेणाक्का मनोमन दचकल्या. आज तृतीया, मार्गशीर्ष शुद्ध तृतीया. आजच आपला साखरपुडा झाला होता आणि पंचमीला लग्न. बरोबर 25 वर्ष झाली. आणि वेणाक्काने बसल्या बसल्या गुडघ्यात तोंड लपवलं. तरीच आज सकाळपासून ह्यांची आठवण होते. हुंदक्यानी वेणाक्का गदगदत राहिल्या. पाखाडीवर कोणाची तरी चाहूल लागली आणि वेणाक्का ताडकन उठल्या. डोळे पुसून पाखाडी उतरायला लागल्या. एक एक पाऊल टाकणं जीवावर येत होतं. ओटीपोटातनं उठणारी कळ मस्तकाला जाऊन भिडत होती. थरथर त्या पावलांनी वेणाक्का देवळात शिरल्या. जमिनीवर डोकं ठेवून त्यांनी गणपतीला विनवलं. देवा गणपतीराया, दुखणं नको रे बाबा देऊस. विधवेचं दुखणं म्हणजे तिचं मरणच. हातपाय धड आहेत तोवरच ठीक. गणपतीराया, एवढी कृपा कर रे बाबा. सुलभा, आल्या का ग सासूबाई? नाही हो बाई, अजून काही दिसत नाहीत. पेड्याजवळ येऊन समोरचा रस्ता न्याहाळत सुलभा म्हणाली. आज बाई विपरीतच घडलंय हो. ओटीचा केर काढत गंगूताई म्हणाल्या, एव्हाना त्यांचं ताक होऊन मुलांचा भातही व्हायचा. 8 वाजून गेलेत. उमा घालते आहे मुलांना आंघोळी. आल्याबरोबर सगळी भूक भूक करतील. जा बाई सुलभा, चुलीवर आधणाचं तपेलं तरी ठेव. पण आज गेल्या कुठं वेणाक्का? आता मी तरी काय सांगू. तू आधण तर ठेव, मी आलेच. त्या चुलवणाला पेटवण घालायचं म्हणजे माझा खोकला चाळवतो धुरानं. लाकडं तरी सुकी आहेत का? कशा वेणाक्का स्वयंपाक करतात त्यांच्या त्याच जाणे. आणि आज दुपारी फोडणीच्या मिरच्या घालायच्या आहेत. हो ना. सुलभा बेड्याशीच घुटमळली. चुलीशी जायला मनच घेत नव्हतं आणि एवढ्यात लांबून वेणाक्का दिसल्या. बाई आल्या हो. बरं झालं बाई. ओटीवर रांगोळीची रेघ काढत गंगूताई म्हणाल्या. सासूबाई, आज फार उशीर झाला हो. मी तर शोधायलाच पाठवणार होते विजयला. काहीच न बोलता वेणाक्का आत आल्या आणि कोलमडल्यासारख्या पायरीवरच बसल्या. सासूबाई, काय झालं हो? गंगूनं काळजीनं विचारलं. काही नाही ग, जरा गरगरलं. ताप बीप नाही ना आला? सुलभानं वेणाक्कांच्या कपाळावर हात ठेवीत विचारलं. छे ग, वेणाक्का म्हणाल्या, पित्तानं असेल. चला, भात टाकायला हवा ना. तुम्हाला बरं नसलं तर तुम्ही पडा अंमळ, मी टाकते भात. तुझा खोकला जाळवेल, काही नको, आत्ता होईल भात. ओठ आवळून पोटातलं दुखणं जिरवीत वेणाक्का चुलीशी गेल्या. विस्तव सरसा करून त्यांनी आधणाचं तपेलं चढवलं. रोळीतले 8 भांडी तांदूळ वैधले आणि त्या ताकवणीशी गेल्या. ताक होईस्तोवर भात होईल. वेणाक्कांच्या रवीचा आवाज घरभर घुमला आणि छोटी वैशाली धावत धावत आली. रवी खालचं गोड ताक फार आवडायचं तिला. पण ताक घुसळता घुसळता वेणाक्कांच्या पोटातनं कळ उठली, मस्तकात भिनली. समोरची ताकाची बरणी दिसेनाशी झाली आणि दोन्ही हातांनी पोट दाबीत वेणाक्का खाली बसल्या. बसल्या जागीच कलंडल्या. आई, आजी पडली ग, आई. वैशाली ओरडली आणि भराभरा माणसं आली. रघुनाथ, सदू, माधव, गंगू, उमा, सुलभा, मुलं हा हा म्हणता सगळं घर जमा झालं. गंगूनं भराभर थंड पाणी वेणाक्कांच्या डोक्यावर थापलं. वेणाक्का, सावध झालीस का? वेणाक्काने डोळे उघडले. आजूबाजूला सगळी जमलेली बघून त्यांना मनातनं बरं वाटलं. सासूबाई, काय वाटतंय? काही नाही ग, पोटातनं कळा येत आहेत. तरी मी तुम्हा बायकांना सांगतोय की अक्का अलीकडे थकलेली दिसते, तिला थोडे दिवस विश्रांती द्या. पण ऐकतोय कोण? सदू ओरडला. अहो, पण आम्ही काय करणार नाही का कामं? पण अक्का आम्हाला मुळी कशाला हातच लावू देत नाहीत. बरं बरं, कळली तुमची अक्कल. जा, अक्काचं अंथरूण तयार करा. अक्का, 4 दिवस उठू नकोस.
हो, चला, तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही सगळं बघतो. सुलभा, जा, अक्कांना चहा ठेव, आलं घाल जरा. आणि अंथरुणावर बसल्या बसल्या गरम गरम चहा पिताना वेणाक्कांना अगदी बरं वाटलं. मला जरासं बरं नाही म्हटल्यावर किती धावपळ उडाली सर्वांची. आपली किती काळजी आहे सर्वांना. वेणाक्कांनी समाधानाचा निश्वास टाकला आणि त्या अंथरुणावर आडव्या झाल्या. खरंच किती दमल्यासारखं वाटतंय. अंगावरचा सीता काकूंचा हात उचलून बाजूला ठेवीत वेणाक्का उठून बसल्या. घशाला कोरड पडली होती. वाटत होतं थंडगार पाणी प्यावं, पण कोण देणार होतं पाणी? कालपासून सगळं घरच जसं काही फिरलं होतं. सगळ्यांनी काहूर केलं होतं. आपण किती कळवळून सांगत होतो, पण कोणी विश्वासच ठेवीत नव्हतं. कालची नुसती आठवण झाली तरी वेणाक्कांचे डोळे भरून आले. पोटातल्या कळा ओठ दाबून सहन केल्या वेणाक्कांनी, पण या कुत्सित बोलण्याच्या जखमा त्या कशा सहन करणार? काल आपल्याला बरं नाही असं कळल्यावर किती नाचली सगळीजण आपल्या भोवती. अंथरुणावरून उठू दिलंच नाही कोणी. गरम गरम भात, तूप, लोणचं खाताना किती बरं वाटलं. आपल्याही जीवनाला काहीतरी अर्थ आहे. पण संध्याकाळी जनी आली आणि सारंच फिरलं. सासूबाई, जनी आली, जरा पोट चोळून घ्या, बरं वाटेल. जनी ही गावातली वृद्ध सुईण. बारीक सारीक रोगांवरची झाडपाल्याची औषधं तोंडपाठ होती तिला. काय गे बाय, पोटात दुखूला लागलं वय? मी हात फिरवते, लागलीच कमती येईल बघ. आणि खोबरेल तेलाचा हात घेऊन जनीनं आपलं पोट चोळायला सुरुवात केली. बरं वाटत होतं. जनीचा हात खाली सरकला. जने, तिथंच दुखतं ग बाई, निर्णात. असा बघतो मी, त्या फाटकिनीच्या बी. बोलता बोलता जनी एकदम थबकली. उजव्या हाताने तिनं पोट दाबलं आणि कळ असह्य होऊन आपण कण्हलो. आई ग, तिथंच दुखतंय ग जने. पण माझं काही ऐकायला जनी थांबलीच नाही. तोंडानं काहीतरी बडबडत ती बाहेर पडली. आपण तशाच पडून राहिलो. किती वेळ गेला कोणास ठाऊक. काय बाई तरी, असं नव्हतं ऐकलं हो. कोण? गंगू का? मला जरा घोटभर चहा दे ग. वा उमे, आता चहावर गेली हो यांची वांछा. गंगू कुत्सितपणानं म्हणाली. म्हणजे? आपण ताडकन उठून बसलो. काय म्हणतेस काय? बघा बघा, काय साळसूतपणा. तरी म्हटलं अक्का हल्ली इतक्या खराब का झाल्या? हो ना, त्यांच्या हातून असं काही घडेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. किती देवभक्त. उमा, गंगू, काय बोलताय काय? काय बोलायचं? करून सवरून वर आणखी हात ओरा. दशग्रंथी ब्राह्मणाचं घराणं आमचं. गावात बातमी कळली तर लोक शेण घालतील तोंडात शेण. असं मी केलंय काय? वा, म्हणे काय केलंय? आता 40 ओलांडली तरी हे थेर सुचले तुम्हाला? गंगू, श्श, ओरडू नका. जनीनं सांगितलं आम्हाला. काय सांगितलं? वेदना दाबीत आपण विचारलं. हेच की, चांगले 3 महिने झालेत. खोटं खोटं. वा, म्हणे खोटं. असं बोलून पापाचा गोळा का कुठं लपणार आहे? उद्या साऱ्या जगाला कळेल. नाही ग वेणाक्का, षटकर्णी व्हायच्या आधी तुम्ही आपल्या घरातनं निघून जा. मुलाबाळांचं घर आमचं. मी खरंच सांगते. आपण डोळ्यांना पदर लावला. आपण कितीही जीव तोडून सांगितलं तरी ह्यांचा विश्वास बसणार नाही. देवा, गणपतीराया, काय रे हा प्रसंग आणलास? आकाशच फाटलं होतं. जे कधी घडलंच नाही त्याचा आळ आला होता. पदरात तोंड लपवून वेणाक्का हुंदके देत राहिल्या. काय करू? आपण निष्कलंक आहोत. इथं आपल्याला 23 वर्ष होत आली, पण कधी पापाचा विचारही आपल्या मनाला शिवलेला नाही. सीता काकू चांगली असती तर ती आज आपल्या पाठीशी खंबीरपणानं उभी राहिली असती. आणि रात्रभर वेणाक्का रडत राहिल्या.
रघुनाथ, सदू, माधव सगळ्यांच्या कानावर हे गेलं असेल. त्यातला एखादा तरी आपल्याकडे येईल आणि म्हणेल, वेणाक्का, जनी मूर्ख आहे. चल, मी तुला रत्नागिरीला नेतो. मोठ्या डॉक्टरांना दाखवूया. पण छे, कोणी आलं नाही. रात्री केव्हा तरी सीता काकू जवळ आली. वेणाक्काजवळ झोपली. सकाळी सुलभानं न बोलता चहा, जेवण खोलीत आणून ठेवलं. पण वेणाक्कानी तिकडे ढुंकूनही बघितलं नाही. दुपारची जेवणं झाली. वैशालीनं आजी म्हणून भोकाड पसरलेलं आणि सुलभानं तिच्या पाठीत घातलेला धपाटा अक्कानी सगळं ऐकलं. वैशालीला गप्प करण्यासाठी त्या उठल्या देखील, पण पुन्हा बसल्या. सुलभानं अपमान केला तर आपला. खाड खाड कोणीतरी दाराची कडी वाजवत होतं. कोठीच्या खोलीत पडल्या पडल्या वेणाक्कांना सगळं ऐकायला येत होतं. कोणीतरी दार उघडलं. वेणाक्का, आम्ही आलोत ग. गंगूवहिनी, अक्का कुठं आहेत? वेणाक्का ताडकन उठून बसल्या. बरोबर, दमयंतीचाच आवाज. कोण कोण आलीत? जावई बापू, मुलं, स्वतःची मोटर घेऊनच आलेली असेल आणि नेहमीसारखी उद्या पहाटे निघेल घाईघाईनं. ती तरी काय करणार म्हणा. डॉक्टरीण ती, दवाखाना सोडतच नाही. आणि वेणाक्काने निश्चय केला, दमयंतीला सांगायचं, आधी मला तपास. दमयंती वेणाक्कांची लांब लांबची भाजी. अधूनमधून पुण्याला यायची. अहो, पण आधी आत तर या. आधी अक्कांना बोलव. सकाळी लवकर निघणार आम्ही. ते नेहमीचंच आहे. बसा हो डॉक्टरीणबाई, आत या. गंगू दमयंतीला घेऊन माझघरात आली आणि कुजबुजली, अक्का कोठीच्या खोलीत झोपल्यात. झोपल्या? बरं नाही का? अहो, कसलं काय? काय सांगायचं? आपलेच जात आणि आपलेच ओठ. घराण्याला काळीमा लावला त्याने. म्हणजे? अहो, त्यांना 3 महिने झालेत. काय? वहिनी, तुम्हाला वेड तर नाही ना लागलं? लागलं नाही, पण आता लागेलच. शक्य नाही. अहो, एरवी आम्हालाही हे खरं वाटलं नसतं. पण काल जनी सुईण आली होती. म्हणाली, चांगली 3 महिन्यांची गाठ आहे. मी बघते. अहो, पण आधी चहा तर घ्या. नाही, अक्कांना बघितल्याशिवाय पाणी सुद्धा तोंडात घालणार नाही मी. वेणाक्का, जवळ येऊन बसत दमयंतीनं हाक मारली. दमयंतीला पाहिलं आणि अक्कांचा आवेग पुन्हा उफाळला. दमयंती, खरंच सांगते, मी तशी नाही ग. अक्का, वेणाक्कांना मिठी घालत दमयंती म्हणाली, माझी खात्री आहे की तुम्ही पवित्र आहात. सारं जग जरी विरुद्ध ओरडलं तरी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. झोपा, मी तपासते. कोण रडतय? वेणा, रडू नको. सीता काकू जाग्या झाल्या. काय घडलंय याचा पुरता अर्थ कळत नव्हता, पण काहीतरी विपरीत घडलंय एवढं जाणवत होतं. आजी, घाबरू नका हं. हं, अक्का, बघू. आणि दमयंतीचा हात वेणाक्कांच्या पोटावर फिरला. ओटीपोटात लागणाऱ्या गोळ्यावर स्थिरावला. अक्का, इथं दुखतं का? हो ग. आणि तुमची पाळी अक्का? कधीतरी 3-4 महिन्यांनी येते. गेले वर्षभर हे असं होतंय. अक्का, तुम्हाला ट्यूमर आहे. म्हणजे काय ग? गर्भाशयात एक रोग वाढतो, त्याला ट्यूमर म्हणतात. त्याचं ऑपरेशन करायला हवं. अरे देवा, ऑपरेशन? अक्का, घाबरायला नको. ऑपरेशन नंतर तुम्ही खडखडीत व्हाल. दमयंती, असं वाटतं आता काही नको. हुंदके देत अक्कानी पदर डोळ्यांना लावला आणि त्यांचं दुःख बघता बघता दमयंती ताडकन उठली. आणि या बायका अक्कांना नाही नाही ते बोलल्या असतील. अक्कांच्या काळजाला घरं पडली असतील त्यांच्या बोलण्यानं. दार उघडत दमयंतीनं जोरात हाक मारली, गंगूवहिनी, उमावहिनी, इकडे या. दमयंती, नको ग, तू काही बोलू नकोस. नाही अक्का, मला अडवू नका.
त्यांना तुमचे पाय धरायला लावीन तरच नावाची दमयंती. काय हो डॉक्टरीणबाई? दमयंतीच्या संतप्त चर्येकडे बघत बघत गंगूवहिनींनी भीत भीत विचारलं. आधी सर्वांनी अक्कांची क्षमा मागा. म्हणजे काय सांगताय? आम्ही कशाबद्दल क्षमा मागायची? किती उथळ मनाच्या आहात तुम्ही. इतकी वर्ष अक्का तुमच्यासाठी झिजताहेत आणि क्षुल्लक कारणासाठी तुम्ही त्यांना असं छळलत? क्षुल्लक कारणासाठी? कुत्सित हसत उमा म्हणाली. डॉक्टरीणबाई, तुम्हाला हे कारण क्षुल्लक वाटत असेल. आम्ही आपली साधी अब्रूला जपणारी माणसं. विधवेला मूल म्हणजे हेच ते, हाच उथळपणा. कुठली तरी एक बाई तुम्हाला सांगते आणि तुम्ही तिचं खरं मानता? इतक्या वर्षात तुम्ही अक्कांना ओळखलं नाहीत. फुकट तुम्ही. अक्कांच्या पोटात गोळा आहे, पण तो ट्यूमर. 40 नंतर काही काही बायकांना होतो हा. याला ऑपरेशन करावं लागतं. म्हणजे गाठ आहे ती मुलाची नाही? नाही नाही नाही. शिशी, अक्कांवर असला आळ घेताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही? वाटतं या घरात पाण्याचा घोटही घेऊ नये. पण गणपतीनंच मला आज इथं यायची बुद्धी दिली. मी आले नसते तर अक्कांचं तुम्ही काय केलं असतं कोण जाणे. अक्का, तुमचे कपडे बांधा. दमयंती, नको ग. नाही अक्का, काही बोलू नका. उद्या सकाळी माझ्याबरोबर तुम्ही सांगलीला यायचं. सगळी तपासणी, ऑपरेशन सगळं करून घेऊ. माझ्याकडे राहा तोवर, आणि त्यानंतर तुमच्या मनात असेल तसं करा. माझ्याकडे तुम्हाला एका शब्दानंही कोणी दुखावणार नाही अक्का. आणि रागारागानं गंगूकडे बघत दमयंती बाहेर पडली. सीता काकू नुसत्याच टकाटका सर्वांकडे बघत होत्या. सासूबाई, वेणाक्कांचे पाय धरत हुंदके देत गंगू म्हणाली. आम्ही चुकलो, क्षमा करा. हो सासूबाई, आम्ही अगदी वेड्यासारख्या वागलो. पण वेणाक्का, खाली बसून अक्कांचा हात घट्ट धरीत सुलभा म्हणाली. सगळं झालं की तुम्ही इकडेच या अक्का. आम्हाला तुम्ही हव्या आहात. काहीच न बोलता एक निश्वास सोडून अक्काने डोळे मिटले. ओटीवरच्या घड्याळात 5चे टोले पडले आणि अक्का जाग्या झाल्या. 7 वाजता निघायचंय दमयंती बरोबर. पण कशाला जायचं? या देहाचे आणखी किती दिनदवडे काढायचे? कालपासून पुन्हा सर्वजण किती मायेनं वागताहेत. क्षणभर त्यांचे मुखवटे गळून पडले होते आणि आतली स्वार्थी माणसं दिसली. म्हणे ऑपरेशन नंतर परत इकडे यायलाच हवं. प्रत्येक जण लाडीकपणानं हेच बजावतोय. रघु, सदू, गंगू, उमा, सगळेजण. कशाला यायचं इकडे? तुमच्या खस्ताच खायला ना. माझी या घरात काय किंमत आहे ते कळलंच मला. काकू म्हणायची तेच खरं. निराधार विधवा म्हणजे पृथ्वीला भार. काल चतुर्थी होती. काल कधी नव्हे ते देवदर्शन चुकलं आणि आज पंचमी, मार्गशीर्ष पंचमी. धस्कन वेणाक्का उठून बसल्या. आज आपल्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाली आणि आजच आपल्या जीवनात हे वादळ निर्माण झालं. त्यांनी साथ तर नाही ना घातली आपल्याला. आणि या विचारानं वेणाक्का बसल्या जागी थरथरल्या. क्षणभरच त्यांनी डोळे मिटून घेतले. त्या क्षणभरात त्यांच्या मनानं काहीतरी ठरवलं, अगदी ठामपणानं. वेणाक्का उठल्या. जवळ झोपलेल्या सीता काकूंच्या पायांना हात लावून त्यांनी वंदन केलं. बाहेर येऊन त्यांनी सगळीकडे नजर फिरवली. हे घर, ही माणसं, ही चूल, गोठ्यातली जनावरं, माझघरात, शेजघरात झोपलेली वैशाली आणि सारं सारं त्यांनी आपलं मानलं होतं. फुकट, सगळं फुकट. उभ्या जगात आपलं म्हणावं तसं वेणाक्काजवळ काहीच नव्हतं. आता या क्षणाला त्यांच्या मालकीचा होता तो एक पोटातला तो रोग. पण वेणाक्कांना त्याचा राग आला नाही. त्यांची साथ घेऊनच तो आला होता. त्यांनी बोलवलंय आपल्याला. वेणाक्का घरातनं बाहेर पडल्या. गणपतीचं शेवटचं दर्शन घेऊन त्या प्रदक्षिणा घालायला लागल्या. केवड्याच्या बनाशी क्षणभर घुटमळल्या.
इथंच परवा त्यांची तीव्रतेनं आठवण झाली नाही का? त्यांची साद ऐकू आली ती याच ठिकाणी. केतकीच्या बनाकडे बघून वेणाक्कांनी हात जोडले आणि त्या पाखाडी उतरायला लागल्या. गणपतीला दंडवत घालून त्या उजवीकडे वळल्या. पुळणीवरून सरळ चालत राहिल्या. पाणी हळूहळू पुढं येत होतं. वेणाक्कांनी हात जोडले आणि त्या पुटपुटल्या, बरं काय, मला तुमची साद ऐकू आली. निरोप समजला. ही आलेच हो मी. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली साद ही कुसुम अभ्यंकर यांची कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि हो, हाईप करायला सुद्धा विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा किंवा कादंबरी वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.